म्हणजे कसं वाटत होतं? सर मला सतत सतत आळशीपणा येत होता. काही करण्याची इच्छा होत नव्हती. मग हे तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले होते? सर मी जिम लावली होती, योगा केलता, झुंबा केलता. येस, येस. त्याबरोबर दुसरं काय तुम्ही करत नव्हता, की बाबा अजून माझं वजन कमी व्हावं, मला तुम्ही एक नेत्र चिकित्सा म्हणजे एक आय केअर आहात आणि त्याबरोबर तुम्ही ह्या सर्व गोष्टी सांभाळत असताना आपली फॅमिली सुद्धा बघायचं आहे. म्हणल्यानंतर तुम्ही अजून दुसरे काय प्रयत्न करत नव्हता? मी डायटिशियन कडून डायटचा प्लॅन पण घेतला होता सर. पण मी तो प्लॅन कंटिन्यू केल्यानंतर मला फिशरचा प्रॉब्लेम सुरू झाला. त्यामुळे डायटिशियनचा मी डायट बंद केलं होतं सर. येस, येस, येस. तर तुम्ही ज्यावेळेला 104 किलो वजन घेऊन आला आणि तुमच्या पायामध्ये रॉड होता आणि धनराज सर तुम्हाला भेटले, त्यावेळेला तुम्ही असं सहजासहजी धनराज सरांचं बोलणं तुम्ही ऐकून घेतलंत का? अहो सर मी पहिले 6 महिने सरांना रिस्पॉन्सच नाही दिला. मग येस, नंतर रिस्पॉन्स दिला सर. येस. 6 महिने सर तुमच्या पाठीमागे. तुम्हाला काय वाटतं 6 महिन्यापूर्वी जर तुम्ही जॉइन झाला असता, तर तुम्ही काय या 6 महिने अगोदर तुम्ही अजून फिक्सिबिलिटी आला नसता असं तुम्हाला वाटत नाही? वाटतं ना सर. मी 6 महिने अगोदर रिस्पॉन्स दिला असता तर मी आणखीन कमी आणि एकदम फ्लेक्सिबल झाले असते सर. ते आता तुम्ही म्हटला 6 महिने सर आमच्या पाठीमागे लागले. त्यावेळेला यात काय धनराज सरांचा काही स्वार्थ होता की तुमच्यात तुम्हाला एवढं निरोगी बनवायचं आणि तुमच्यामध्ये एवढं आज तुम्ही पॉवरफुल वर्कआउट करून आज 300+ पार्टिसिपेट होते. त्यांना तुम्ही आज घामाची अंघोळ गाईड केली. खूप छान असं तुम्ही वर्कआउट पॉवरफुल केला आणि तुमच्या पायाचं ऑपरेशन झालं असताना सुद्धा तुम्ही एवढा एनर्जेटिक वर्कआउट केला. त्यांचा काही स्वार्थ आहे यात? नाही सर, सर्व काही माझाच फायदा आहे. येस, येस. नक्कीच. कारण एक वेलनेस कोच म्हणजे देवासारखा सुद्धा कमी नाही आहे. कारण देवच आहे आम्ही म्हणतो. कारण या वेलनेस कोचमुळेच आज तुमचं 104 किलो वजन गेले तुम्ही किती वर्ष घेऊन जात आहेत? 2 वर्ष सर. 2 वर्षापासून तुम्ही 104 किलो वजन, तुमच्या पायाचं ऑपरेशन, धाप लागणे, या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन जात असताना आज तुमच्या जीवनामध्ये ग्रेट, ग्रेट, ग्रेट कोच असे धनराज जाधव सर आले आणि त्यांच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये बदल झाले. तर हे बदल झाले त्यावेळेला मला एक सांगा मॅडम 104 किलो वजन आणि तुमचं आता किती किलो वजन आहे? 85 किलो सर. तर हे 104 पैकी साधारण 19 किलो तुम्ही वजन कमी केलं. अ, तर तुमचं किती दिवसामध्ये किती किलो वजन कमी झालं? तर माझं 6 महिन्यामध्ये एवढं वजन कमी झालं. 6 मॅरेथॉन महिन्यामध्ये? कंटिन्यू केलं सर. येस, 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 येस. मॅरेथॉनमध्ये एस-एम-एस प्लॅन असतोय. पण तुम्ही आता मॅरेथॉनमध्ये म्हणला काय असतंय मॅरेथॉन हे? सर मॅरेथॉनमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्कआउट, डायट ह्या गोष्टी सगळ्या समजवल्या जातात. काय खाल्लं पाहिजे, काय नाही, सगळ्या गोष्टीचं पथ्यपाणी सांगितलं जातं सर. येस, येस. ते काही लोकं मॅरेथॉनचं नाव काढलं की म्हणतात ते रनिंग असतंय, काय असतंय, ते मॅरेथॉन आम्हाला जमणार नाही. आणि तुम्ही कसं काय तुमचं पायातला रॉड असताना सुद्धा मॅरेथॉन तुम्ही प्रॉपर असं केलंसा? हं, हो सर. माझ्या पायात आणखीनही रॉड आहे सर. हं. काढलं नाही. ठीक आहे. एवढे पॉवरफुल आणि एनर्जेटिक तुम्ही वर्कआउट केला. या मॅरेथॉनच्या माध्यमातून खूप छान असा मॅरेथॉन कन्सेप्ट असतोय आणि तो कन्सेप्ट काय आहे इतर पार्टिसिपंट यांनी जाणून घ्यायचा आहे. कारण 4 महिन्यामध्ये 19 किलो वेट लॉस म्हणजे नॉट अ जोक. कारण 4 महिन्यामध्ये 19 किलो वेट लॉस करून आज ताई ज्या आज मेडिकल फ्री आहेत. तर ताई तुम्हाला काय म्हणायचंय की तुमचं हे आज 19 किलो वजन कमी झालेलं आहे. अजून किती किलो वजन तुमचं कमी करायचंय? तर मला आणखीन 15 ते 20 किलो वजन कमी करायचंय. आयडियल वेटला यायचंय सर. आरोग्यातून मला आजार, बिमारी, दवाखाना नावाची गोष्ट काढून टाकायची आहे सर. मग तुमचं हे होऊ शकतंय 15 ते 20 किलो कमी? हो सर. माझे मार्गदर्शक कृष्णा बांगर सर आणि धनराज सर असल्याच्या गोष्टी सगळ्या होतात सर. येस, येस. आणि नक्कीच सर्व मार्गदर्शक ग्रेटच असतात आणि त्या माध्यमातून तुमचं वेट कमी होऊ शकतंय. तर मॅडम मला तुम्ही एक सांगा, आज तुमचं एक एक किती 82 किलो वजन आहे ना? 85 सर. 85 किलो. 85 किलो वजन आहे. तर या 85 किलो वजनामुळे जे तुमच्यामध्ये सगळ्या डिसीज गेल्या, तुमची धाप किती दिवसामध्ये तुमची धाप कमी झाली? तर मी इथं आल्यापासून 1 महिना 2 महिन्यानंतर माझी धाप कमी झाली सर. येस. आता धापेचा काही प्रॉब्लेम होत नाही. बिलकुल नाही सर. रात्री आम्ही जेवण कसंही करत नाही. पौष्टिक आहार घेतो. पाहू शकताय ऑल पार्टिसिपेंट की आज हे आपल्या गोल्डन वेलनेस फॅमिली बरोबर 4 महिन्यापासून जॉइन आहेत. 4 महिन्यामध्ये त्यांनी स्वतःचं 19 किलो वजन कमी केलेलं आहे आणि 19 किलो वजन कमी करून आज ते 2 टाईम सकस संतुलित आहार इनटेक करतात आणि 2 टाईम सकस संतुलित आहार घेतल्यामुळे एस-एम-एस प्लॅन फॉलो केल्यामुळं आज त्यांच्यामध्ये
पायामध्ये रॉड असताना सुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स पाहू शकताय, की त्याच्यामुळे आज त्यांच्या जीवनात बदल झाला आहे. जो त्यांनी आज जो घेत आहेत, जे त्यांच्या हातामध्ये आहे, जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. येस. मॅडम तुम्ही काय सांगू शकता या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार संदर्भात? तर जेवणानंतर सगळ्यात जास्त विश्वास ठेवायचा म्हणलं तर या सकस संतुलित आहारावर. आपण जेवण फक्त पोट भरण्यासाठी करतो. तर हा सकस संतुलित आहार आपल्याला आयुष्यभर चांगलं ठेवून आरोग्यापासून रोगापासून मुक्त ठेवण्यासाठी आहे. त्यासाठी जेवणानंतर सगळ्यात बेस्ट विश्वास ठेवायचा म्हटलं तर सर याच्यावर. नक्कीच खूप छान अशी तुम्ही माहिती दिलेली आहे आणि खरंच हा सकस संतुलित आहार आम्ही कोणी डॉक्टर नाही आहे, परंतु हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार ज्याच्या पोटात जातो, तो नक्कीच बोलतो आणि त्यामुळंच त्याच्यामध्ये बदल होतात. तर याचं सर्व श्रेय तुम्ही कोणाला देशील? तर धनराज जाधव सरांना आणि कृष्णा बांगर सरांना. येस, येस, येस. नक्कीच, नक्कीच मॅडम. कारण याचं सर्व श्रेय जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार व तुमच्या आयुष्यामध्ये आलेले ग्रेट कोचेस आहेत. यांना नक्कीच दिले पाहिजे. खूप छान असा तुमच्यामध्ये बदल आहे. 1 तास तुम्ही पॉवरफुल असा वर्कआउट करून आज तुम्ही सर्वांची घामाची अंघोळ केली आहे. आणि तुमच्यामध्ये झालेले धनराज सर यांचा आफ्टर बिफोर आहे. एक 104 किलो वजनाचा फोटो आणि आत्ताचा एक 85 किलो वजनाचा फोटो असेल तर तुम्ही शेअर करू शकताय. पिलू माझं पोर. खूप छान असा आज ताईंनी प्रॉपर असा वर्कआउट गाईड केलेला आहे आणि त्या नेत्र चिकित्साचं काम करतात म्हणजे आय केअर आहात. त्यांच्यापासून एक मोटिवेशन आपल्याला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण सरांचा अनुभव आपण मिलिंद सरांचा अनुभव आपण घेऊ शकतो तत्पूर्वी. या पाहू शकताय. मला एक सांगा मॅडम, तुमचं आज वय किती आहे? सर माझं 42 रनिंग आहे सर. 42 आणि सरांचं? 44. येस, पाहू शकता ही जोडी. पहिल्या फोटोमध्ये हे एक 60 वर्षाचे आजोबा एक 42 चे असताना आणि दुसऱ्या फोटो मॅडम पण आज एक आजी सारखे दिसत होते आणि आज पाहू शकता त्यांनी 1 तास एव्हरग्रीन जोडी 1 तास प्रॉपर असा त्यांनी वर्कआउट गाईड करून आज सर्वांची घामाची अंघोळ. कोणी विश्वास ठेवणार नाही सर आणि मॅडम की तुम्ही आज 42 इयरच्या आहात आणि एवढं प्रॉपर असं तुम्ही आज वर्कआउट गाईड केलेलं आहे. एक पूर्वीचा आणि आत्ताच्या फोटोमध्ये जर बघितला तर नक्कीच तुम्ही एक 26-27 वर्षाची जोडी असल्यासारखं आम्हाला दिसत आहेत. येस, येस, येस. क्या बात है. येस, थँक्यू. तर मॅडम असंच तुम्ही तुमचा आयडियल वेट वरती या लवकरात लवकर, हीच तुम्हाला शुभेच्छा आहे आणि असाच पुढील 20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये तुमचा वर्कआउट गाईड करावा आणि त्यावेळेला तुमचं कमीत कमी एक 5 ते 10 किलो वजन कमी झालेलं असावं आणि याच्याही पॉवरफुल तुम्ही स्वतः एकटीने तुम्हाला वर्कआउट गाईड करायचं आहे. तर तुम्ही गाईड करू शकताय? हो सर. येस, येस. तुमची एनर्जी सांगू शकते या की तुम्ही अजून 2 तास वर्कआउट केला असता. येस. तर थँक्यू म्हणे मी तुम्हाला. तुमचा खूप छान असा अनुभव आहे. तुमच्या पायामध्ये रॉड आहे. तरीही तुम्ही एवढा प्रॉपर असा वर्कआउट केलेला आहे. तुमचं स्वतःच 19 किलो वेट लॉस केलेला आहे. तुमची धापचा प्रॉब्लेम होता. तुमच्या बऱ्याच मेडिकल मधून तुम्ही आज मेडिकल फ्री जीवन जगताय. तर मी नक्कीच तुम्हाला थँक्यू म्हणेन आणि नक्कीच तुम्ही नेक्स्ट टाइम तुमचे खूप छान असे अनुभव द्या. तर आता आपण जाऊया मिलिंद सरांच्याकडं. मिलिंद सर मध्ये यायचंय. आपला परिचय करून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण बाय बॅकग्राऊंड काय करता आणि किती दिवसापासून आपण गोल्डन वेलनेस फॅमिली बरोबर आहात आणि काय कोणत्या कारणासाठी? येस. नमस्कार, मिलिंद नामदेवराव इंगळे सर माझं नाव आहे. मी लातूरहून आहे. मी LG इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस मध्ये सेल्स मध्ये ऍज अ एरिया मॅनेजर म्हणून काम करतो सेल्स मध्ये आणि माझं म्हणजे पूर्ण फील्ड वर्क असतं. कंटिन्युअसली स्ट्रेसफुल आमचं वर्किंग असतं. सकाळी 8:40 पासून संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत. तर त्यामुळे माझं वेट पण खूप जास्त झालेलं होतं. जवळपास 85 वेट होतं. आजच्या घडीला मी जवळपास 73 वेट केलेलं आहे. तुमचं सर म्हणला तुम्ही किती दिवसापासून या गोल्डन वेलनेस फॅमिली बरोबर आहात? मला 4 महिने झाले. 4 महिन्यापूर्वी तुमचं 85 किलो वजन होतं. ह्या वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला काय काय डिसऑर्डर होते? तर वाढलेल्या वजनामुळे थकवा जाणवत होता आणि काम करण्यामध्ये जे खूप जास्त स्ट्रेसफुल आमचं सेल्स मध्ये काम असल्यामुळं
प्रेशर किंवा सगळ्या गोष्टीच्यामुळे एकदम निगेटिव्हिटी वाढलेली होती. आज पूर्ण हे सकस संतुलित आहार आणि धनराज सरांचं मार्गदर्शनाखाली जे काही आम्ही वर्कआउट आणि सकस संतुलित आहार घेतोय त्याच्यामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी, एनर्जेटिक वर्किंग आणि सकाळपासून संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत उठेपर्यंत अगदी पॉझिटिव्हिटी आणि चांगलं वाटतं. Yes, नक्कीच सर. कारण तुम्ही 4 महिन्यापूर्वी ज्या वेळेला तुमचा आता मी बिफोरचा फोटो पाहिला, तर त्या फोटोमध्ये एक आज तुम्ही 70 ते 75 वर्षाची एक म्हातारे आजोबा दिसत होता आणि आज तुम्ही जर बघितलं तुमचं 85 किलोवरनं किती किलो वजन झाले तुमचं आता? आता 73 किलो झाले. येस, 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 येस. 73 किलो म्हणजे तुमचं स्वतःचं 12 किलो तुम्ही वजन कमी केलं आहे आणि हे 12 किलो वजन कमी केल्यामुळे तुम्हाला आज काय वाटतं? येस, क्या बात आहे. पाहू शकताय एव्हरग्रीन जोडी. आज एक 26-27 वर्षाचे तरुण असल्यासारखे सर दिसतात आणि यांच्यामध्ये झालेले अमेझिंग असे बदल आहेत आणि नक्कीच अजूनही बदल होऊ शकतात की तुमचं 85 किलोवरून आज जे तुमचं 73 किलो वजन आहे, तर नक्कीच तुम्ही अजूनही हेल्दी होऊ शकताय. येस, क्या बात आहे. येस, येस, येस. व्हेरी गुड सर. तर काय काय वाटतंय तुम्हाला हे तुमचं जे आत्ताचं हे ते एक 12 किलो वजन उतरल्यामुळे काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? खूप छान वाटतं सर. दिवसभर एनर्जेटिक म्हणजे राहतं, पॉझिटिव्ह राहतो माणूस आणि वर्किंग करताना काही वाटत नाही. तुम्ही एक सेल्स एरिया मॅनेजर आहात आणि खूप छान तुमचा आज एनर्जी लेवल तुमची एकदम पूर्ण छान अशी एनर्जी लेवल आहे तुमची सर. तर याचं सर्व श्रेय तुम्ही कोणाला देऊ शकताय? धनराज जाधव सरांना देतो आणि त्याच्यानंतर सकस संतुलित आहार. येस, येस, येस. मग अजून किती किलो सर तुमचं वजन कमी करायचं आहे? अजून सर 5 ते 10 किलो वेट कमी करायचं सर. हेड ऑन वेटला यायचं. हे 10 किलो वेट कमी होऊ शकतंय? नक्कीच सर. हम्म. आता तुम्ही जे म्हणला मला आळस यायचा, सर्व गोष्टी नर्वसपणा होता. आता हा, सर. काय तुमची एनर्जी लेवल काय म्हणते आज? खूप छान आहे सर. पॉझिटिव्हिटी वाढते आणि कामामध्ये कुठलाही म्हणजे कितीही चॅलेंजिंग जॉब असला, ऍक्च्युली आमचा कामच चॅलेंजिंगच जॉब आहे. तर कुठलंही चॅलेंजिंग वर्किंग आज आम्ही करू शकतो. एक पॉझिटिव्हिटी वाढते की त्याच्यामुळे निश्चित. आणि बाकीच्या काय आता डिसीज काय